लोकसत्ताला मी एक न्यूज वाचली आणि ती धक्कादायक होती. न्यूज काय होती तर पुण्यातल्या एक कंपनीने 400 एम्प्लॉईजला पगार न देता कंपनीच बंद केली. पण ही न्यूज झाली, पण याच्या मागे एक वेगळी स्टोरी आहे. ती कंपनी ज्यांना पगार देत नव्हती ते ऍक्च्युअली एम्प्लॉईज नव्हते, ते होते प्रशिक्षणार्थी म्हणजेच विद्यार्थी. ती कंपनी काय सांगत होती मुलांना की तुम्ही आमच्याकडनं प्रशिक्षण घ्या, ट्रेनिंग घ्या. त्या ट्रेनिंगसाठी तुम्हाला 1 ते 3 लाख रुपये भरावे लागतील. म्हणजे काही जणांकडनं 1 लाख, काही जणांकडनं 2, काही जणांकडनं 3. जसं साधेल तसे त्यांनी त्या विद्यार्थ्यांकडनं, त्या प्रशिक्षणार्थीकडनं पैसे घेतले. त्यांना त्या प्रशिक्षणाच्या बदल्यात ट्रेनिंग म्हणून त्यांना 1-2 प्रोजेक्ट अलोकेट केले. त्या प्रोजेक्टसाठी त्यांना पगार म्हणून 15-15 हजार रुपये 2 महिने पगार पण केला. पण त्यानंतर ती कंपनी ठप्प झाली. ना प्रोजेक्ट होते, ना मुलांना प्रशिक्षण दिलं जात होतं आणि सगळं एका दिवशी अचानक बंद झालं. आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना, त्या एम्प्लॉईजला जाग आली, प्रॉब्लेम कुठे आहे? जर तुम्हाला कोणीतरी जॉब लावून देतो म्हणून तुम्हाला पैसे डिमांड करत असेल तर तिथेच तुम्ही अलर्ट व्हायला पाहिजे. मला पालकांना पण हेच सांगायचं की जर तुमचा मुलगा मुलगी जर असं म्हणत असेल की ही अमुक अमुक कंपनी आहे, माझा मित्र त्या कंपनीमध्ये जॉईन झालाय, त्यांनी फक्त 3 लाख रुपये भरलेत, फक्त 3 लाख रुपये भरलेत आणि त्याला आता 15,000 रुपये पगार पण चालू झालाय, 2 महिने झाले तो पगार पण घेतोय, मी पण तसं करणार आहे, मला तुम्ही 3 लाख रुपये द्या. अशा वेळेस पालकांनी अलर्ट व्हायला पाहिजे. जर कुठली कंपनी तुम्हाला 1 रुपया जरी मागत असेल जॉबसाठी, जॉब लावून देण्यासाठी, तर तेच डोक्याची घंटा आहे, तिथंच तुम्ही थांबायला पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलाला मुलीला असं म्हणायला पाहिजे की मी तुला 3 लाख रुपये देतो, पण हे 3 लाख रुपये घे आणि तुझा स्वतःचा व्यवसाय चालू कर, त्याच्यातनं वर्षभर तुला काही उत्पन्न नको येऊ दे, मी ते नुकसान जे काही आहे ते सहन करायला तयार आहे. असं पालकांचं म्हणणं आपल्या मुलांसाठी पाहिजे, तरच या गोष्टी कुठेतरी थांबणार आहेत. अगोदर जसं डीएडच्या बाबतीत व्हायचं, मुलगा डीएड झालाय पण त्याला कुठल्याही सरकारी शाळेत जॉब मिळत नसेल तर संस्था चालकांना 15 लाख 20 लाख रुपये देऊन चालू करायची ड्युटी. ते मुलगा मुलगी ते चालली आहे, रोज शाळेत चालली आहे, शिकवते, ना पगार नाही ना पाणी नाही, ठीक आहे चालेल, पण तेव्हा विचार करायला तरी पाहिजे ना. 15 लाखाचं जर व्यवसायामध्ये गुंतवणूक केली तर कुठे जाऊ आपण? ठीक आहे 2 वर्ष चालला नाही बिझनेस, आपलं आहे ना सगळं. विचार थोडीशी बघायचे, चाकरीच का करायची आहे? 2-3 लाख रुपये देऊन आपण जर चाकरी करायचा जर विचार करत असू तर हे अवघड आहे, कुठेतरी थांबायला पाहिजे. ही अशी पहिली न्यूज नाहीये. ही न्यूज मी जेव्हा एमसीएस ला होतो तेव्हा माझ्या जवळच्या मैत्रिणी बरोबर पण असे किस्से झाले होते. म्हणजे त्यांनी स्वारगेटच्या एका कंपनीमध्ये, अशीच कंपनी होती, जॉब लावतो म्हणून 1 लाख रुपये भरले होते आणि त्याच्यामधनं नंतर असंच झालं, ना कंपनी राहिली ना ओनर राहिला, सगळे गायब झाला अचानक. नंतर तिला वेगळा खाटाटोप, वेगळा स्किल बेस्ड लर्निंग करावं लागलं, अभ्यास केला तिने, नंतर आता चांगल्या कंपनीमध्ये जॉब करते. पण पर्याय तुमच्या स्किल गेन करण्यासाठी किंवा तुमच्या नॉलेज बिल्डअप साठी तुम्हाला पर्याय नाहीये, तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे. विद्यार्थ्यांनी पहिली गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांना काय झालंय की पैसे भरले का सगळं काम होते, पैसे भरले की एमसीए ला ऍडमिशन होतंय, पैसे भरले की एमबीए ला ऍडमिशन होतंय, डोनेशन दिले की अमुक होतंय, डोनेशन दिलं की जॉब पण लागते, असं जर वाटत असेल तर ते चुकीचं आहे. डोनेशन देऊन कुठेही जॉब लागत नाही, तुम्हाला तुमच्या स्किल्स वरतीच काम करायचंय. हे पहिल्या दिवसापासून लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही एमसीए ला ऍडमिशन घ्याल, बीसीए ला ऍडमिशन घ्या, कुठल्याही प्रोफेशनल कोर्सेसला जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेताय, स्पेशली आयटी मध्ये, जोपर्यंत जर तुमची तयारी असेल, अभ्यास करायची रात्रंदिवस, तरच या फील्डमध्ये या, अदरवाईज येऊ नका. असे कितीतरी गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू शकतील जर तुम्ही अलर्ट राहिला नाही तर. मला हेच सांगायचं, मला याच्याबद्दलच अलर्ट करायचंय. जिथे तुम्ही क्लास लावताय, ज्या कंपनीमध्ये, ज्या क्लासमध्ये तुम्ही पैसे भरणार आहात, तेव्हा त्या क्लासचा बॅकग्राऊंड, त्या क्लासच्या ओनरचा बॅकग्राऊंड, सगळ्या गोष्टी चेक करा आणि मगच क्लासला ऍडमिशन घ्या, मगच ती कंपनी जॉईन करा. जर ती कंपनी तुम्हाला एकही पैसा न मागता जॉब ऑफर करत असेल तर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू, जॉब मिळवण्यासाठी पैसे लागत नाहीत, तुमचं नॉलेजच लागतं. त्यासाठी नॉलेज वरती फोकस करा. स्किल्स बेस्ड लर्निंग पाहिजे. कुठे कवडी पण तुम्हाला लागणार नाही जॉब मिळवण्यासाठी. तुम्ही फक्त तुमच्या नॉलेज वरती फोकस करा. इथून पुढे आता असा ट्रेंड येईल, आता कोविड नंतर बऱ्याच आयटी इंडस्ट्रीमध्ये असं पण चाललंय की तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट जरी नसलं तरी चालेल, हा रिअल लाईफ प्रॉब्लेम आहे, आम्ही हा आमच्या कंपनीमध्ये फेस करतोय, त्याचं तुम्ही सोल्युशन द्या, यू विल गेट हायर्ड. तर नॉलेज बेस्ड हायरिंग पण चालू झालंय. त्यासाठी तुम्हाला कॉलेजची डिग्री लागेल असं पण नाही, फक्त फोकस करा स्किल्स ऍक्वायर करण्यावर, नॉलेज बिल्डअप करण्यावर, रिअल लाईफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यावर. यांनीच तुमचं फ्युचर घडणार आहे.
बाकी कुठल्याही अशा तशा गोष्टींवरती जाऊ नका, अशा स्कॅम्स मध्ये फसू नका.